नवीन झाडं जे लावली पाहिजेत त्याचे उपाय म्हणजे आता जागोजागी झाडे लावली पाहिजे ती. म्हणजे ज्यावेळेस रस्ता तयार होतोय त्यावेळेस झाडं पण तयार केली पाहिजे साईडने. म्हणजे पहिला एवढं का तापमान वाढलं नव्हतं. त्या संकटांना आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. त्यामुळे जेवढी झाडं तोडली जातात त्याच्या डबल झाडं लावली पाहिजेत. झाडे लावली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. प्रत्येकानं कमीत कमी 150 ते 200 झाडं लावून त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करतोय. अनपेक्षित खर्च आहे तो करावा लागला, एसी बसवावा लागला. ही झाडं लावली पाहिजे, झाडं नाही तोडली पाहिजे. शासनानं झाड तोड थांबवली पाहिजे. शासनानं डोंगर जी पाडले जाते डोंगर ते थांबवलं पाहिजे. यावर्षी आम्हाला आतापासूनच निर्बंध लावून त्याला थांबवलं पाहिजे, तरच ही सृष्टी जगू शकल. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, प्राईम न्यूजच्या माध्यमातून आज आपण एका नवीन विषयाकडे वळतोय. हा आजचा मुद्दा आहे तो तापमानवाढीचा. प्रत्येक वर्षी तापमान दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक वर्षी तापमान वाढतच आहे आणि याचा जबरदस्त फटका सर्वांनाच म्हणजे पृथ्वीवरील सर्वांनाच बसतोय. परंतु याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही असं दिसतंय. वृक्षतोड प्रचंड होते. रस्ते निर्मिती करत असताना रस्त्यावरील जी मोठमोठी झाडं तोडली गेलीत ही नियमानं लावली गेली नाहीत आणि जरी लावण्याचं नाटक केलं असलं तरी त्याचं संगोपन झालेलं आपल्याला दिसत नाही. आणि यामुळेच आज या तापमान वाढीचा फटका सर्वांना बसलेला दिसतोय. राजरोसपणे खेड्यापाड्यातून अक्षरशः ट्रॅक्टर भरून वखारीकडे म्हणजे लाकडं भरून येताना आपण पाहतोय. परंतु याच्यावर कोणीच कारवाई करत नाही, याच्याबद्दल कोणीच काही बोलतही नाही आणि याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही हे आपण आज पाहतोय. परंतु हे जर तापमान असंच वाढत राहिलं, आज जवळजवळ 50 अंश पर्यंत टेम्परेचर दिल्लीमध्ये नोंदलं गेले. 56 अंशला माणूस जगू शकणार नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा माणसाचे तापमान वाढीकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आपल्याला खरोखरच आश्चर्यजनक वाटतं. आणि आज आपण जाणून घेऊयात की नेमक्या तापमान वाढीचा फटका कोणाकोणाला बसलाय आणि या तापमान वाढीबद्दल कोणाला काय वाटतंय. मे महिन्याचा आजचा शेवटचा दिवस तरी उन्हाळा म्हणजे असंही होतोय. आपण जाणून घेऊयात की काय परिस्थिती आहे. काय सांगाल तुम्ही या तापमान हे दिवसेंदिवस आता वाढत चाललेलं आहे. टेम्परेचर आपण या उन्हाळ्यात तर खूपच अनुभव घेतलेला आहे. आपल्याकडं जवळपास 45 अंशापर्यंत तापमान गेलंय. त्याला पर्याय असा आहे की पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय, वृक्षतोड होते आणि जे नवीन झाडं जे लावली पाहिजेत ती त्या प्रमाणात लावली जात नाहीत. तर सर्वांनी किमान एक तरी झाड लावावं आणि पर्यावरणाचा समतोल राखावा असं मला वाटतं. दिवसेंदिवस वाढत जाणारी तापमान वाढ ही प्रत्येकाला अगदी म्हणजे त्रासदायक ठरत असताना व्यापाऱ्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांनाही तापमान वाढीचा म्हणजे कशा पद्धतीनं बदल दिसतोय आणि त्यांना याच्याबद्दल काय त्रास होतोय. काय सांगाल तुम्ही तापमान वाढीबद्दलची यावेळची परिस्थिती काय आहे? काय आता दरवर्षीपेक्षा ह्यावेळी तापमान एवढं जास्त आहे ना की बोलायलाच नको. त्यामुळे धंद्यावरती तर एवढा परिणाम झालाय की सकाळी 9-10 एवढं तापमान राहते की दुपारच्या 1:30-2 सारखं म्हणजे 4-4:30 पर्यंत एकदम कस्टमर शांत राहते. लोक बाहेरच पडत नाही. ते यासाठी काय आता पर्याय केला पाहिजे. समजा आता हायवे झालेत तर हायवे बरोबर कॉन्ट्रॅक्टरला एक टार्गेट दिलं पाहिजे की त्याच्याबरोबर त्यांनी झाडं सुद्धा लावली पाहिजेत साईडला. म्हणजे ज्यावेळेस रस्ता तयार होतोय त्यावेळी झाडं पण तयार केली पाहिजेत साईडनी, अशी माझी एक इच्छा आहे. तरी आपण समाजात बघतोय की काही सामाजिक कार्यकर्ते झाडे लावा झाडे वाचवाचा संदेश देत आहेत आणि प्रत्येकाला झाडं भेट देत आहेत. परंतु ती भेट दिलेली झाडं प्रत्यक्षात पुढे लागतायत का, याबद्दल काय सांगाल? हा, त्याबद्दल बोलायचं म्हणलं तर कसं आहे, ते गिफ्ट म्हणून होतंय पण त्याचा प्रॉपर लोक उपयोग करत नाहीत की त्याचं संगोपन जिथल्या तिथं केलं पाहिजे. आपण बाकीचं जर घरात एखादी वस्तू आणली तर त्याचं गाडी घेतली एखादी 4 व्हीलर तर त्याचं सर्व्हिसिंग वगैरे जसं वेळच्या वेळी करतोय ना तसं ते झाड आहे ते लावल्यानंतर ते कमीत कमी ते स्वतः जेव्हापर्यंत
व्यवस्थित क्लिअर वाढत नाही तोपर्यंत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तापमानवाढीवर जर माणसानं असं जर दुर्लक्ष केलं तर याचे काय गंभीर परिणाम होतील याची थोडीशी कल्पना आपल्याला असेलच. होय, साहजिकच. आता बाईक आता दिल्लीत 50च्या वर तापमान जायला लागले. साहजिकच त्याचा परिणाम सगळ्याच ह्याच्यावरती होणार आहे, म्हणजे तुमचे शरीरावरती पण आणि हवामानावरती पण. हवामान बदलले की साहजिकच म्हणजे कुठं भूकंप, मोठे मोठे अशी वादळ हे अशी येणार आणि त्या संकटांना आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. त्यामुळे आज इथं उन्हाळ्यामध्ये गर्द सावलीखाली काही जण बसलेत, त्यांनाही उन्हाचा त्रास होतोय. त्यांच्याकडून जाणून घ्या, काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे तापमान वाढल्याबद्दल म्हणजे काय केलं पाहिजे? शासनानं ह्याच्यावर झाडतोडवाल्याला पूर्णपणे थांबवलं पाहिजे. शासनानं झाडतोड थांबवली पाहिजे. शासनानं डोंगर जे पाडले जातात डोंगर ते थांबवलं पाहिजे, तरच हे तापमानाला कुठेतरी आळा बसेल. डोंगर जाळणं किंवा डोंगर पाडणं, डोंगर संपवणं, सपाटीकरण करणं, ते झाडी तोडणं, हे पूर्णपणे शासनानं ही कुठल्याही प्रकारची स्कीम राबवून ते थांबवलं पाहिजे. आज आपण बघतो की अनेक ट्रॅक्टर भरभरून शेतकऱ्यांचे वखाऱ्यामध्ये येत आहेत. याला प्रशासन जबाबदार असं वाटतं का तुम्हाला? 100% प्रशासनच जबाबदार आहे. प्रशासनाने जर ढिलाई नसती केली तर हे झाडतोड झालीच नसती ना. झाली असती का? अजिबात नाही. आज आता 56 डिग्री सेल्सिअसला माणूस जगू शकत नाही. आज जवळजवळ 50 डिग्री पर्यंत टेम्परेचर आले. हे जर काय नाही काळजी घेतली तर काय होईल असं वाटतं तुम्हाला? सगळ्या सृष्टीचा विनाश होणार आहे. हे राजकारणी माणसांनी, प्रत्येकाला, अधिकाऱ्याने त्याच्यावर पूर्णपणे निर्बंध घेऊन काम. आपण पुढे जगायचं असेल, आपली पिढी पुढे जगायची असेल तर आपण त्याच्यावर आतापासूनच निर्बंध लावून त्याला थांबवलं पाहिजे, तरच ही सृष्टी जगू शकल. आपण आज विटा बस स्थानका शेजारील व्यंकटेश्वरा कोल्ड्रिंक्स हे जे आहे की नावाजलेलं कोल्ड्रिंक्सचं दुकान आहे, तिथं आपण आलोय. त्यांच्याकडून जाणून घेऊया की तापमानवाढीचा यांना काय वाटतंय. तापमानवाढीबद्दल काय सांगाल तुम्ही? आपण आता पाहतोय गेले 2-3 वर्षापासून थोडे वेळेला आपण तापमान हे वाढत चालले. त्याचा फायदा आम्हाला ग्राहक वाढीमध्ये होत आहे, पण आपण आपली निसर्गाची आणि पृथ्वीची पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. आम्ही या लॉकडाऊन पासूनच स्वतः झाडं वगैरे लावण्यास सुरुवात केली आहे. आम्ही स्वतः आमच्या प्लॉट मध्ये कमीत कमी 150 ते 200 झाडं लावून त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करतोय. आमचा असा संदेश आहे लोकांना की शक्य असेल तेवढी मोठी फळांची झाडे असू दे, निसर्गात जे उपयुक्त अशी झाडे आहेत वातावरणाशी, ते अशी लावून लोकांनी पृथ्वी संवर्धनासाठी सहकार्य करावं सर्वांसाठी. आज आपण बघतोय की हे विट्यातील एक सुप्रसिद्ध प्रकाश टी स्टॉल म्हणून आहे. हे नगरपालिका गाळ्यामध्ये इथं बरेच कस्टमर्स इथे चहासाठी येत असतात. आता चहा म्हटलं की आपण बघतोय की प्रत्येकाची गरज आज असलेली दिसते. काय सांगाल तुम्ही या वेळेला तापमानवाढीचा परिणाम आपल्या व्यवसायावर कशा पद्धतीने झाला? माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढं तापमान वाढलंय. याच्यावर सुद्धा गिरायकावर आमचा कमी 10% परिणाम झालेला आहे. म्हणजे पहिलं एवढं का तापमान वाढलं नव्हतं. त्यामुळे आता काय म्हणजे कशामुळे तापमान वाढलं आणि काय याच्यावर उपाय काय करावा? त्याचे उपाय म्हणजे आता जागोजागी झाडे लावली पाहिजे. ती कुठेतरी आता लोकांनी, समाज कार्यकर्त्यांनी सेटनेट कुठेतरी मारून 1-4 माणसांना उभा राहण्यासाठी सोय केली पाहिजे. बाकी दुसरं काय, आम्ही पण इथं थोडंफार करतोय सोय. व्यवसायावर 100% परिणाम झालाय का? 50% झाला फरक, 50% कमी आलं. आपण आज नगरपालिका परिसरातील या प्रदीप मेडिकल मध्ये आलोय की यांचा औषधाचा व्यवसाय आहे, की या वाढत्या तापमानाचा परिणाम यांनाही झालाय का? त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? वाढत्या तापमानाचा परिणाम सर्वांवरच जास्त झालेला आहे. कस्टमर पण बरेचसे उष्णतेच्या त्रासामुळे व्यापलेले आहेत, त्यांना मेडिसिन्सची गरज पडायला लागलेली आहे. तर याच्यावरती सर्वांनी प्रशासनाबरोबरच सर्व जनतेने सुद्धा लक्ष घालून झाडे लावली पाहिजेत. झाडे लावली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. प्रत्येकानं कमीत कमी 2 ते 3 झाडं लावून ते 3 वर्ष जगवली पाहिजेत. त्यांना पाणी वगैरे घातलं पाहिजे. आणि असं प्रत्येकानं जर इंडिव्हिज्युअली लक्ष घातलं तर ह्या उष्णतेला आणि तापमान वाढीला कंट्रोल करता येईल असं मला वाटतंय. प्रचंड उन्हाच्या कडाक्यात
हे मोटरसायकलवरून जाणारे काही ग्रस्त आहेत, त्यांनाही उन्हाचा प्रचंड त्रास जाणवतो. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटतं यावेळेला जे टेम्परेचर वाढले, काय सांगाल तापमान पाऊस कमी झाल्यामुळे तापमान वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी वर्षभर पाऊस नव्हता आपल्या भागामध्ये आणि झाडांची संख्या कमी झालेली आहे. तर प्रत्येक वर्षी झाडांची लागण ही झालीच पाहिजे. आणि तापमान वाढीमुळं दुपारी साधारणपणे 1 ते 5च्या दरम्यान लोक बाहेर पडत नाहीत आणि त्याचा व्यापारावर पण इफेक्ट होतोय. प्रशासनानं यामध्ये काय भूमिका घ्यायला हवी? म्हणजे रस्ते वगैरे बनवताना पण झाडांची तोडलेली झाडं नंतर लावली जात नाही. जेवढी झाडं तोडली जातात त्याच्या डबल झाडं लावली पाहिजेत. आपण आज नगरपालिका परिसरातील सुप्रसिद्ध व्यंकटेश मसाले या दुकानामध्ये आलोय. नेहमी एअर कंडिशन असलेले दुकान, म्हणजे रेग्युलर असलेले दुकान, आता मात्र यांनी एसी बसवून घेतलाय. आणि आपण मसाल्याच्या दुकानात आलोय, पण त्यांनी सर्वजण स्वागत केलंय. म्हणजे निश्चितच तापमान वाढीचा परिणाम यांच्यावर झालेला आपल्याला दिसतोय. आपण त्याची जाणून घेऊयात की काय सांगाल तापमान वाढीबद्दल. यावेळेला तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? दरवर्षीपेक्षा यावर्षी तापमान थोडं अधिकच आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यामुळं यावर्षी आम्हाला जे अनपेक्षित खर्च आहे तो करावा लागला, एसी बसवावा लागला. कारण येणारा कस्टमर जे आहे ते दुपारच्या वेळात यायचं प्रमाण खूप कमी आहे. त्यातनं पण एखादं जर आलं तर अक्षरशः उन्हामुळे ते आपल्याला म्हणजे त्रासलेलं असतं. मग त्याच्यासाठी आपण एसी बसवून घेतला. तसंच चहा न देता त्यांचं पहिल्यांदा थंड काहीतरी द्यायचं असं समजून आम्ही स्वतः सरबत तयार करून इथं ठेवलेला असतो. आमचा जो कार्यकर्ता आहे तो सरबत तयार करून आल्या पहिल्यांदा हातात देत असतो. तर याचा परिणाम असा झालाय की वृक्षतोड जी झालेली आहे काल अखेर ती लोकांनी थांबवली पाहिजे. आणि जे वृक्ष संवर्धन व तुमच्या वातावरणासाठी पोषक गोष्टी आहेत ती झाडं लावली पाहिजे, झाडं नाही तोडली पाहिजे. त्याचबरोबर जो संवर्धनाचा जो काय काळ असेल, या सांगायचं झालं तर जून महिन्यापासून आपल्याला झाडं लावायला संधी आहे, तो आपण सर्वांनी पाळला पाहिजे, एवढं मला सांगावं असं वाटतंय. त्याचा परिणाम असा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये दुपारी जे व्यापारामधलं जे कस्टमर कमी होतंय ते थोडंसं तुम्हाला अधिकच वाढलेलं बघायला मिळेल. आणि नाही म्हणलं तरी पण ह्या उन्हामुळे आणि वृक्षतोडीमुळे जे दुपारी जे कडक ऊन असतंय त्याच्यामध्ये ग्राहकांना फटका हा बसलेलाच आहे.